आणि पुढच्या 24 तासात शिंदे गटाला त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश आयोगाने दिलेले आहेत। मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचार केल्याचा आरोप शिंदे गटावर ठेवला गेलाय। काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला असे आदेश दिलेले आहेत। काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आयोगाकडे तक्रार केलेली होती। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, कशा पद्धतीने प्रचाराचा काँग्रेसचा आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने काय भूमिका घेतली आहे? प्रज्ञा, पाहतो आपण काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती की शिवसेना शिंदे गट जो आहे तो जे काही टीव्हीवरती दाखवणारा मालिका आहे मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचार करत असल्याची तक्रार केली होती। यामध्ये आपण पाहतोय की त्याचा 2 उल्लेख केला होता। त्यामध्ये स्टार प्रवाहावरती घरी घरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या 2 ज्या आहेत त्या मालिका आहेत आणि या मालिकांचं चित्रीकरण करताना बॅकग्राऊंडला जे आहे ते शिंदे गटाचा प्रचार करणारे पोस्टर दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी छुप्या पद्धतीने हा प्रचार सुरू आहे, यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी सचिन सावंत यांनी केलेली होती। आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत शिवसेना शिंदे गटाला तात्काळ 2 दिवसामध्ये आपलं म्हणणं मांडण्याचं जे आहे ते आदेश दिलेला आहे। तशा प्रकारचं पत्र सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे गटाची नेमकी काय भूमिका आहे पाहणं सगळं महत्त्वाचं राहणार आहे, कारण सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे का दोन्हीही या मालिकांमध्ये पाठीमागे बॅकग्राऊंडला जे आहे ते पोस्टर दाखवलेले आहेत। मात्र ज्यावेळी OTT प्लॅटफॉर्मवरती ह्या मालिका दाखवल्या गेल्या त्यामध्ये कुठल्या प्रकारचं अशा प्रकारचे पोस्टर पाहायला मिळत नाही। त्यामुळे कुठेतरी आपण हा प्रचार करत आहोत हे सापडू नये 2 भूमिका ज्या आहेत या मालिकांमध्ये केलेल्या आहेत। कुठेतरी ह्या प्रचार करत असताना मालिकांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाली का अशा प्रकारचे सुद्धा संशय जो आहे तो व्यक्त केला गेला होता। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या तपासामध्ये नेमकं काय स्पष्ट होतंय हे पाहणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। स्वतः सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन सावंतजी, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? निवडणूक आयोगाने तर आदेश दिलेले आहेत 24 तासात भूमिका स्पष्ट करण्याचे। नाही, ज्या छुप्या पद्धतीचा वापर करून स्वतःचा प्रचार करण्याचा घाट हा शिवसेना पक्षाने घातला होता शिंदे सेनेनं, आणि त्याला ज्या एंटरटेनमेंट चॅनलने जी साथ दिली ती आदर्श आचारसंहितेचा खुलेआम भंग होता। आणि त्याचबरोबर सामदाम दंडभेदाचा वापर कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये केला गेला त्याचं हे प्रतीक होतं। आणि एकंदरच तुम्ही निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या मध्ये येऊ नये, म्हणजे त्याच्या नजरेत येऊ नये म्हणून काय काय केलं तर OTT प्लॅटफॉर्म त्यांचे जे आहेत त्याच्यावरती हे दिसत नाही, पण लाईव्ह मध्ये मात्र ते झालं जातं आणि सगळ्या सिरियलमध्ये वापरलं गेलं। सगळ्या म्हणजे जे स्टार प्रवाहाच्या सगळ्या सिरियलमध्ये असेल किंवा दुसरे अजून चॅनल असतील त्या सगळ्यांमध्ये वापरलं गेलं। खुलेआम हा भंग आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आम्ही लक्षात ते आणून दिलं, त्यांनाही ते कळलं की हे देशामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे असं। त्यामुळे त्याच्यावरती कारवाई करणं ही त्यांना म्हणजे त्यांनाही आवश्यकता वाटली, परंतु 2-3 दिवस ते काही यावरती माध्यमांना ते जी काही कारवाई केली ते सांगितलं नव्हतं। आणि काल मला हे पत्र आलं, त्यामुळे ते आता मी माध्यमांना जाहीर केलंय। माझी अपेक्षा आहे की याच्यावरती तात्काळ FIR दाखल झाला पाहिजे। हा पेड न्यूजचा दुसरा अवतार आहे, कारण याच्यामध्ये पैशाचं ट्रान्झॅक्शन झालं असणार आहे। त्यामुळे हे EOW कडे दिलं गेलं पाहिजे अशी देखील आमची जी मागणी होती ती देखील निवडणूक आयोगानं त्याच्यावरती कारवाई करून केली पाहिजे। सचिन सावंतजी, सदर माध्यमांशी म्हणजे त्या मालिकेशी, त्याच्या निर्मात्यांशी किंवा त्या एंटरटेनमेंट चॅनलशी तुमचं काही बोलणं झालंय? तुम्ही आपली भूमिका त्यांना सांगितली? त्यांच्याशी माझा काही संबंध आहे। प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगानं त्याच्यावर दखल घेऊन त्याच्यावर कारवाई, त्या चॅनलला तशा पद्धतीची मुभा नाही। लोकांची मानसिकता बदलण्यासाठी अशा पद्धतीचा गैरकारभार केलेला आहे। शिवसेना पक्षाला त्यांनी साथ दिलेली आहे। त्यामुळे या दोघांवरती म्हणजे चॅनलवरती आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे सेनाचा पक्ष जो आहे त्याच्यावरती कारवाई करण्याची अपेक्षा आहे। तात्काळ FIR झाला पाहिजे याच्यावरती। आर्थिक व्यवहार या सगळ्यामध्ये असू शकतो असं तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणे, कारण याच्यावरती जर त्या ठिकाणी त्याचे पैसे घेतले असतील तर ते पैसे चुकीच्या पद्धतीने घेतले आहेत याचं हे तर सरळ, किंवा जर पैसे घेतले नसतील तर ते ब्लॅक मध्ये घेतलेले आहेत। त्यामुळे ही पुणे शाखेकडे दिलं पाहिजे अशीच आमची त्या ठिकाणी मागणी आहे। जी सचिन सावंतजी, गंभीर आहे प्रचंड। जी सचिन सावंतजी, आभार आपले। आपण ABP माझाशी संवाद साधलात, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर आपण या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली असून पुढच्या 24 तासामध्ये शिंदे गटाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत।
अशा पद्धतीनं मालिकांमधून छुपा प्रचार करणं हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचं सचिन सावंत म्हणतात आणि या सगळ्या प्रकारामध्ये पैशांचा व्यवहार झालेला असू शकतो असा देखील संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत। संजय शिरसाटजी, सचिन सावंत यांचा आरोप आहे की पैशांच्या देवाणघेवाणी झालेल्या आहेत, आचारसंहितेचा भंग शिंदे गटानं केलाय अशा प्रकारच्या जाहिराती मालिकांमधून दाखवून। महाविकास आघाडीला त्यांचा पराभव हा निश्चित झाल्याचं दिसत असल्यामुळं ते असे बेछूट आरोप करतायत। और सिरियल मध्ये काय काम केलं किंवा रोल केला याच्यावर लोक मतदार ठरवतात का, त्याच्यावर आपलं मत बनवतात का? असं नसतं। मग लोकांनी सिरियलच काढत बसले असते किंवा पिक्चरच काढत बसले असते। लोकांनी आपलं मत जे आहे ते कामाच्या आधारावर किंवा त्यांना जे काही मत असेल त्या आधारावर ते मतदान करतात। पण असे आरोप करायचे, मग निवडणूक आयोगाला कामाला लावायचं, मग त्यांनी नोटीस काढायची। नाही, पण संजय शिरसाटजी असं आहे की या मालिकांचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा असतो आणि जो प्रकार झाला अशा प्रकारे ती जाहिरात दिसणं हे आचारसंहितेच्या चौकटीमध्ये पाहता तुम्हाला समर्थनीय वाटतं? नाही, आम्ही कोणताही आचारसंहितेचा भंग केलेला नाही आणि आता निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस दिली, आम्ही त्याचं उत्तर देऊ। या सगळ्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाली असं देखील सचिन सावंत यांचं म्हणणं आहे। ब्लॅकने पैसा दिला गेलेला असू शकतो असाही त्यांचा आरोप आहे। असे ब्लॅकने पैसे व्हाईटने पैसे देऊन असे प्रचार केला जात नाही आणि म्हणून हे बेछूट आरोप करणं फक्त त्यांनाच जमू शकतं। आम्हाला त्यावर कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही, आम्ही निवडणूक आयोगाला त्याचं उत्तर देऊ। जी, संजय शिरसाटजी आभार आपले, आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि पक्षाचा प्रचार करणाऱ्या मालिका बंद केल्या पाहिजेत अशी मागणी ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी केली आहे। कितीही जाहिराती करा, जनतेचा निर्णय झालाय असं देखील अंबादास दानवे म्हणालेले आहे। बरोबर, मी पण परवा कुठेतरी बघितलं, हे सहज टीव्ही लावला होता, टीव्ही तर पाहायला होत नाही असं, कुठेतरी एक सिरियल चालता लागली होती आणि त्याच्यात तो नायक नायिका असताना एक बॅनर दिसलं लय भारी काहीतरी। म्हणलं अरे इतर आत्ताचं होर्डिंग आहे सिरियलमध्ये कसं आलं? मग आता जाणीवपूर्वक असा प्रचार घुसवण्याचा प्रयत्न दिसतोय हा। अशा सिरियल बंद केल्या पाहिजे किंवा जो सिरियलचा सगळा खर्च आहे तो त्या शिंदे गटाच्या पक्षाच्या खर्चामध्ये टाकला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।